मध्य प्रदेश राज्यामध्ये नूरपूर जिल्ह्यामध्ये साक्रिया हे गाव आहे. शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या लोकांची वस्ती असणाऱ्या या गावात भैयालाल रजक वय वर्ष 60 हा गृहस्थ राहत होता. तो आर्थिकदृष्ट्या संपन्न होता. साक्रिया आणि परस्वर गावात त्याची वडिलोपार्जित जमीन होती, जी मौल्यवान होती. त्यातून होणाऱ्या कमाईवर भैयालाल सुखात जगत होता. आता वयाची 60 गाठली असली तरी तो चांगला मजबूत होता. शेतीचे काम करून तो आपला संसार सांभाळत होता. त्याने आतापर्यंत 3 लग्ने केली होती, त्यामुळे तो गावात चर्चेचा विषय होता. त्याचे ऐन जमान्यात लग्न झाले होते. नवी नवरी आली, काही दिवस सुखाने गेले आणि एक दिवस ती त्याला सोडून गेली. बायको सोडून गेल्याने तो एकटा पडला होता. काही दिवस त्याने बायको परत येण्याची वाट पाहिली, पण ती काही परत आली नाही. ती वेगळीच राहणार असल्याने भैयालालने दुसरे लग्न केले. गुड्डीबाई त्याची बायको म्हणून आली. त्या दोघांचा संसार सुरू झाला. तसे पाहिले तर संसारात कशाचीच कमी नव्हती, पण या दाम्पत्याला मूलबाळ होत नव्हते. अनेक प्रयत्न करून पाहिले, पण त्यांना मूल झाले नाही. अखेर भैयालालने तिसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता आपल्याला सवत येणार या विचाराने गुड्डीबाई मनातून घाबरली. जी कुणी भैयालालची बायको म्हणून येईल ती घराची मालकीण होईल. तिला मूलबाळ झालं तर माझी काही किंमत राहील, असा विचार आता तिच्या मनात येऊ लागला. दरम्यान तिची लहान बहीण मुन्नी उर्फ विमला रजक ही तिच्याकडे आधेमध्ये येत होती. अवघी 25 वय असणाऱ्या मुन्नीसाठी स्थळ बघणे सुरू होते. गुड्डीला वाटले, जर आपली बहीण मुन्नीच आपली सवत बनून आली तर ती लहान आहे, त्यामुळे ती आपलं कायम ऐकेल. तिच्यापासून आपल्याला काही धोका नाही. या विचारातून तिने नवरा भैयालालला मुन्नीचे स्थळ सुचवले. भैयालालने वयाची 50 गाठली होती, तर मुन्नी अवघी 25 वयाची होती. त्याच्यापेक्षा जवळपास ती अर्ध्या वयाची होती. ती बायको म्हणून मिळणार म्हटल्यावर भैयालालच्या तोंडाला पाणी सुटले. त्याला वयाचे भान राहिले नाही. त्याने होकार दिला. गुड्डीने आई वडील तसेच मुन्नीला भैयालालच्या श्रीमंतीचे आमिष दाखवून बोलवले. मुन्नी लग्नाला तयार झाली. काही दिवसातच लग्न झाले आणि मुन्नी भैयालालची बायको होऊन घरात आली. आता बहिणी बहिणी सवती झाल्या. तिसऱ्या बायको बरोबर भैयालाल मजेत राहू लागला. या बायकोपासून त्याला 2 मुले झाली. आता मुले मोठी होत होती. संसार भरत होता. 2 बायका 2 मुलांसह भैयालालचा संसार सुरू होता. अलीकडे जमिनीचे दर गगनाला भिडत होते, त्यामुळे जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांकडे दलालांचा राबता वाढत होता. काही ना काही कारणाने दलाल या शेतकऱ्यांना भेटत होते. तुमच्या जमिनीला चांगला भाव येईल असे सांगत होते. सगळी जमीन कशाला ठेवता, थोडी विका असे ते सांगत असायचे. असाच एक दलाल होता, लल्लू उर्फ नारायणदास कुशवा. वय 48. जुन्या वस्तीत राहणाऱ्या राम मनोहर कुशवाचा तो मुलगा होता. जमिनीच्या खरेदी विक्रीबाबत चर्चा करण्यासाठी तो भैयालालला भेटत होता. अलीकडे त्याचे भैयालालच्या घरी येणे जाण्याचे प्रमाण वाढत होते. भैयालाल घरी नसला तरी तो येत होता. तेव्हा त्याचा पाहुणचार भैयालालची तिसरी बायको मुन्नीबाई करत होती. मुन्नीने आता 35 पार केली होती, तर तिचा नवरा आता 60ला पोहोचला होता. साहजिकच मुन्नी मनातून नाराज होती. पैसा अडका जमीन जायदाद सगळे असले तरी प्रेमाने मिळणारे शरीरसुख मात्र तिला मिळत नव्हते. तिच्या चेहऱ्यावरची उदासी लल्लूने ओळखली होती. तो 45 वर्षाचा होता, विवाहित होता, पण मुन्नीच्या जवानीवर तो भाळला होता. तो जमीन विकण्याबाबत कधी कधी मुन्नीसोबत देखील बोलायचा. तुमची इतकी जमीन आहे, ती ठेवून काय करणार असे तो म्हणत होता. तेव्हा मुन्नी म्हणायची, माझा नवरा जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. सगळे नवऱ्याचे ऐकून कसे चालेल, तुम्ही विचार करून बघा. जमीन पडून राहून काय उपयोग, ती विकली तर त्यातून येणाऱ्या पैशात तुम्हाला आणखी सुखात राहता येईल. पण त्यांना कोण सांगणार, त्यांचे सोडा, तुम्हाला सुख मिळावे असे वाटत की नाही तुम्हाला, त्याने तिला विचारले. तिने काहीच उत्तर दिले नाही. विचार करून बघा फक्त, ठेवून काही उपयोग नाही. आई तोवर सुख घेतले पाहिजे असे तो म्हणत होता. ती ऐकत होती. भाभी तुम्हाला काय वाटते ते सांगा, मी तुमचा निर्णय ऐकायला तयार आहे. ती हसत म्हणाली, मला नका गळ घालू, मी काही जमिनीचा निर्णय घेऊ शकत नाही. जमीन विक्रीचं राहू दे हो, निदान तुम्हाला काय वाटते ते तरी सांगा. कशाबद्दल? एखादी गोष्ट न वापरता ठेवण्यापेक्षा त्याचे सुख घेणे चूक आहे की बरोबर? ते बरोबरच आहे, सुख घेण्यात काही गैर नाही, तिने उत्तर दिले. तसा तो तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसू लागला. ती समजायचे ते समजून चुकली. हुशार आहात तुम्ही,
तुम्ही म्हणत असाल तर आहे हुशार, आता माझ्या हुशारीचा वापर तुम्ही कसा करून घेता बघा. त्याने जणू तिला निमंत्रणच दिले. तिने काही उत्तर दिले नाही, पण तिच्याकडून प्रतिसाद मिळाला होता. त्याचे बोलणे तिला समजले होते. नवऱ्यापासून तिला सुख मिळत नव्हते. लल्लूसारखा दमदार गडी मिळाला तर तिच्या शरीराची आग विझणार होती. तिच्या मनात आता वासनेने फेर धरला होता. तिच्या नजरेसमोर लल्लूचा चेहरा, त्याचे शरीर दिसू लागले. तिच्या मनात वासनेची आग भडकली. तसे नाते, विश्वास, संस्कार सगळे जळून खाक झाले. आता ते दोघे केवळ संधीची वाट पाहू लागले. जमीन विक्रीसाठी दाखवण्याचे बहाण्याने लल्लूने मुन्नीला शेतातच गाठले. तो भेटायला आला हे पाहून ती सुकावली. तिला सगळा अंदाज होताच तिने त्याला बोलण्यासाठी म्हणून शेतातील घरात नेले. आता त्या घरात ते दोघेच होते. त्याने विचारले, भाभी काही निर्णय आहे? तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ती शांत राहिल्याने त्याची भीड संपली. तो तिच्या जवळ गेला. जमिनीचा निर्णय भैयालाल काय घ्यायचा तो घेऊ दे, तुमच्या सुखाचा निर्णय तुम्ही घ्या, असे म्हणत त्याने तिचा हात धरला. जवानी पुन्हा येणार नाही. तू मला आवडतेस, माझे प्रेम आहे तुझ्यावर, मला तुला सुखात पाहायचे आहे, असे म्हणत त्याने तिला मिठीत घेतले. ती मनाने तयार होती, त्यामुळे तिने नकार दिला नाही. आता त्याचे हात तिच्या शरीरावर फिरू लागले. तिच्या मांसल शरीराचे मर्दन करत तो तिला चुंबू लागला. तिची उत्तेजना वाढली. कामोजोर वाढला. दोघांनाही कपड्याचा अडसर वाटू लागला. सगळे कपडे बाजूला सारून ते एकरूप झाले. त्या बंद घरात वासनेला उधाण आले. त्याच्या जोरदार समागमाने ती तृप्त झाली. त्यालाही तिचे मदमस्त शरीर कायमचेच हवेहवेसे वाटू लागले. दोघातील खेळ आता वारंवार होऊ लागला. शेतातील घरात त्या दोघांच्या कामक्रीडा रंगू लागल्या. पण रोज रात्री एकमेकांच्या मिठीत सुख घेण्याचं स्वप्न अजून स्वप्नच होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यात भैयालालची अडचण होती. लल्लू कुशवा आणि मुन्नीबाई यांच्यातील प्रेमसंबंध हळूहळू वाढत गेले. त्यांना आता लग्न करून एकत्र राहायचे होते. त्यासाठी तिचा नवरा भैयालाल याला वाटेतून बाजूला करणे आवश्यक होते. मुन्नीने तिचा प्रियकर लल्लू याच्यासोबत नवरा भैयालालला मारण्याचा कट रचला. या कटात लल्लूने साक्री या गावातील रहिवासी समयलाल कोलचा मुलगा मजूर धीरज कोल वय 25 याला सामील करून घेतले. लल्लूने धीरजला सगळी माहिती दिली. माझे आणि मुन्नीचे प्रेम आहे, आम्हाला लग्न करून एकत्र राहायचे आहे, पण भैयालाल आहे तोवर आम्हाला लग्न करता येणार नाही. तसं तर आता भैयालाल मरायला आला आहे, त्याचे वय झाले आहे, पण तो मरणार कधी आणि आम्ही लग्न करणार कधी, त्यापेक्षा आम्हीच त्याला ठार मारायचे ठरवले आहे. तू आम्हाला मदत केली तर तुला 50,000 रुपये देईन. 50,000 रुपये मिळणार हे ऐकून धीरज तयार झाला. मग लल्लूने त्याला भैयालालच्या बांधकाम सुरू असलेल्या घरात मजूर म्हणून कामावर ठेवले. आता धीरज तिथे राहून भैयालालवर पाळत ठेवून होता. सगळी माहिती गोळा करून ती लल्लूला देत होता. प्लॅननुसार 30 ऑगस्ट रोजी भैयालालची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री मुन्नीने नवरा भैयालाल काहीतरी कारण सांगितले आणि ती गुड्डीजवळ झोपायला गेली. त्यामुळे भैयालाल एकटाच घरात होता. हे लल्लू आणि धीरजला माहीत होते. दरम्यान लल्लूने धीरजला पोलीस कॉलनीत बोलवले. ते दोघे रात्री 1 वाजताच्या सुमारास तिथे भेटले. तिथून ते चांदस नाला ओलांडून साक्री या गावात पोहोचले. पहाटे 2 वाजताच्या सुमारास लल्लू आणि धीरज हे दोघे दबक्या पावलांनी भैयालालच्या घरात घुसले. बांधकाम सुरू असलेल्या घरात झोपलेल्या भैयालालवर त्या दोघांनी अचानक हल्ला केला. त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉड वार करून त्याची हत्या केली. काही वेळातच वृद्ध भैयालाल गतप्राण झाला. त्याला ओरडण्याची आणि बचावाची संधीही त्या दोन्ही नराधमांनी दिली नव्हती. ठार तर मारले, आता मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते तयार झाले. त्या दोघांनी मृतदेह एका पोत्यात घातला. ते पोते ब्लँकेटमध्ये गुंडाळले. त्यानंतर साड्या आणि दोरीने बांधले. मग ते पोते उचलले आणि घरामागील शेतातील विहिरीत त्यांनी ते फेकून दिले आणि त्यानंतर तिथून ते पळून गेले. दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात एकच खळबळ माजली. विहिरीत काहीतरी संशयास्पद तरंगत असल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. पाहता पाहता लोक विहिरीच्या काठावर जमा झाले. खाली पाण्यावर काहीतरी तरंगत असल्याचे दिसत होते, पण ते काय आहे हे खाली उतरून पाहण्या इतपत धैर्य कोणाकडेच नव्हते. जेव्हा पोलीस, STIRAF, SFL टीम आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट घटनास्थळी पोहोचले तेव्हा गावातील वातावरणात भीतीचं दडपण जाणवत होतं. विहीर 15-20 फूट खोल अंधारलेली. दोरी खाली सोडली गेली. त्यानंतर हळूहळू ते पोतं घेऊन पोलीस स्वयंसेवक वर आले. हे दृश्य पाहून लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला.
पोते, ब्लँकेट आणि साड्यांचं कापड यांनी ते गुंडाळलं होतं. दोरी घट्ट बांधलेली होती. पोलिसांनी दोरी सोडली, गुंडाळलेले कपडे बाजूला केले आणि मृतदेह पोत्यातून बाहेर काढताच दुर्गंधी पसरली. पोलिसांनी पोतं उघडलं आणि अंगावर शहारे आणणारे दृश्य समोर आले. त्या पोत्यातच भैयालालचा मृतदेह होता. त्याच्या डोक्याला खोलवर जखम दिसत होती. रक्ताने माखलेली केस, पांढरा रखरखीत चेहरा पाहताच हा खून आहे हे स्पष्ट झाले होते. पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली. मृतदेह मिळाल्यानंतर गुड्डी आक्रोश करत आली, पण भैयालालची तिसरी बायको मुन्नी मात्र रडताना दिसत नव्हती. तिच्याबद्दल वेगळीच माहिती पोलिसांच्या कानावर आली तर तपासात एक नाव वारंवार येऊ लागलं, ते म्हणजे लल्लू कुशवा. हा जमीन दलाल भैयालालसोबत जमीन व्यवहाराबाबत चर्चा करत होता, पण गावात वेगळीच कुजबूज सुरू झाली होती. लल्लू आणि मुन्नीचे संबंध आहेत. भैयालालचं हे कळलं तर दोघे मॅनेज करू शकणार नाही, त्यामुळे त्यांनीच काहीतरी केले असावे अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती. मग पोलिसांनी लल्लूला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्याने सरळ कानावर हात ठेवले. मी फक्त जमीन पाहायला जात होतो असे तो सांगत होता, पण पोलिसांनी त्याच्यावर इतक्या प्रश्नांची सरबत्ती केली की तो ढासळला. त्याने सारे प्रकरण कबूल केले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी 3 संशयित आरोपी मुन्नी, तिचा प्रियकर लल्लू आणि कामगार धीरज यांच्या विरुद्ध कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.